नमस्कार मंडळी. तर मी आज ना ही रेसिपी केलेली आहे, तर तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करते, कारण एवढी भारी झालेली ना, सेम बाजारमध्ये विकत मिळते ना तशी ही गोडी शेव झालेली आहे. तुम्ही याला गोडी मिरची पण म्हणू शकता. लहानपणी जी 1 रुपयाला मिळायची, तर ना तीच आज आपण करणार आहोत बरं का. बघू शकता किती कुरकुरीत झाली आणि बनवायला पण एकदम सोपी बरं का. तर इथे ना मी मैद्याचं पॅकेट घेतलेलं आहे आणि मैदा जो आहे तो चांगला आहे, त्याच्यात किडा वगैरे नाही, त्यामुळे मी डायरेक्ट घेते. तर इथे मी 1 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि ना याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकणार आहे. तर इथे माझ्याकडे थोडासा रेडवाला फूड कलर आहे, तो टाकते. तर जर तुम्हाला असा मिरचीसारखा कलर पाहिजे असेल तर तुम्ही हिरवा कलर पण टाकू शकता. तर ना याच्यामध्ये मी आता लाल कलर टाकून घेते. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ना हे पीठ ना चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर ना खिडकीतून मस्त अशी हवा सुटलेली आहे बघा. आता चांगलं मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर याच्या ना आता आपण जी शेव आहे ती बनवायला घेऊया, म्हणजे गोडी मिरची बनवायला घेऊया. तर हे बघा, आकार देणं एकदम सोपं आहे. तर आधी छोटा गोळा घ्यायचा ना, असा हातावरती आपल्याला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर असेच ना मी करून घेतले, एकदम सोपे बनवायला. आणि कलर किती छान आला बघा. आणि तेलात तळल्यानंतर आणखी डार्क कलर होतो. तर ना एकदम पटकन मी 5 मिनिटामध्ये हे सगळे करून घेतले पटपट. बघू शकता अशा प्रकारे मी सगळे बनवून घेतले. अजिबात ह्याला वेळ लागत नाही. तुमच्या इकडे त्याला काय म्हणतात? आमच्या इकडे तर गोडी शेव म्हणतात. बाजारमध्ये जास्ती तर मिळते बरं काही गोडी शेव. तर तुमच्या मुलांना खायला आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी कढई घेतलेली आहे. आता आधी तर गॅस चालू करून घेऊया. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. एकदम कडकडीत तेल गरम करायचं ना. आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. तर आपण ही मिरची सोडून बघूया. तर हे बघा, एकदम कडकडीत गरम केलेलं नाही, मी मध्यम गरम केलेलं आहे. आणि हो, खूप जपून ह्याला तळायचं आहे बरं का, कारण ह्याची फुटण्याची शक्यता असते. मग आधीच फुल गॅस करायचा नाही. गॅस कमी जास्त करून सारखं हलवत याला तळून घ्यायचं आहे. सारखं हलवल्यामुळे काय होतं, मिरची फुटत नाहीत त्यामुळे. त्याचबरोबर मी सगळ्या तळून घेतल्या बघू शकता. आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. जास्त नाही, 1 तरी असा पाक करून घ्यायचा. पूर्ण साखर वितळली की यामध्ये जी आपण तळून घेतलेली शेव होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला 5 ते 6 मिनिटासाठी असंच हलवत राहायचं आहे, जेणेकरून चांगलं नाही घट्ट होईल आणि पूर्ण अशी साखर फुटेल ना, तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघू शकता 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर बघू शकता पूर्ण साखर याला चिटकली आहे आणि ना मस्त ही आपली शेव जी आहे ती बनवून झालेलीच आहे. आता गॅस बंद करते आणि याला ना ताटामध्ये काढून घेऊया. तर थंड झाल्यानंतर तर एकदम सुटसुटीत थंड झाली नाही शेव, एकदम कुरकुरीत होते बरं का. जर तुम्हाला एकदम लाल कलरची पाहिजे असेल तर तुम्ही पाकामध्ये पण कलर टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला जर एकदम लाल भडक पाहिजे असेल तर तुम्ही पाकामध्ये पण कलर टाकू शकता, जेणेकरून एकदम बाजारमधल्यासारखी लाल भडक होते. तर असं बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी नाही बनवून तुम्ही नक्की बघा. ही महिनाभर टिकते, तुम्ही व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवली तर. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब